मानवी हक्क अभियानाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न। मानवी हक्क अभियानाचे बीड जिल्ह्यातील तेलगाव येथे असलेल्या अभियानाच्या केंद्रीय कार्यालयात घेण्यात आली ही बैठक। नमस्कार, स्वागत सर्वांचे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। बीड जिल्ह्यातील तेलगाव येथे मानवी हक्क अभियानाच्या केंद्रीय कार्यालयामध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी यांची उपस्थिती होती। या बैठकीच्या दरम्यान वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व अन्य अत्याचाराच्या प्रश्नावर संघटना, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून सखोल चर्चा करण्यात आली असून या चर्चेच्या दरम्यान सनदशीर मार्गाने शोषणाविरुद्ध लढा देणाऱ्या झुंजार लढवय्ये कार्यकर्त्यांनी आपले अनमोल विचार व्यक्त केले आहेत। 1990ला मानवी हक्क अभियानाची स्थापना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेले महान कार्य कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेबांनी केले आहे। मानवजातीच्या कल्याणासाठी मानवी हक्क अभियान या नावाने संविधानिक लढा उभारून हजारो लोकांना न्याय देण्याचे कार्य कर्मवीरांनी केले असून तो लढा आजतागायत चालू आहे। या लढ्याचे नेतृत्व JNU विद्यापीठाचे प्राध्यापक आदरणीय डॉक्टर मिलिंद भाऊ उर्फ नाना आव्हाड हे करीत असून यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य महाराष्ट्रातील अभियान कार्यकर्ते करीत आहेत। गायरान जमीन भूमिहीनांचे नावे करणे पासून दुबळ्या जणांची उन्नती घडवून आणणे व अत्याचाराला सनदशीर मार्गाने कडवा विरोध करून न्यायाची कास धरणे अशा वेगवेगळ्या प्रश्नावर लढा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आदरणीय नाना आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदारपणे चालू आहे। कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून स्वयंप्रेरणेने दुबळ्या जणांस न्याय मिळवून देण्याचे कार्य करावे असे आवाहन मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मिलिंद भाऊ आव्हाड उर्फ नाना आव्हाड यांनी यावेळी केले। नव्या जुन्या कार्यकर्त्यांना कायदा प्रशिक्षण व सामाजिक हितासाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रीय कार्यालयामध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत। मानवी हक्क अभियान बीड जिल्हाध्यक्षपदी विष्णुबाप्पा मुजमुले यांची निवड यावेळी करण्यात आली। यावेळी मार्गदर्शक स्थानी उपस्थित होत्या सर्व कार्यकर्त्यांच्या आई आदरणीय गयाबाई एकनाथ आव्हाड उर्फ जिजी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भाऊ उर्फ नाना आव्हाड, राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय दादासाहेब क्षीरसागर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय मच्छिंद्रभाऊ गावाले, राज्याचे सरचिटणीस यशवंतभाऊ पडतरे, मराठवाडा अध्यक्ष माननीय रघुनाथभाऊ कसबे, मराठवाडा संघटक आनंदभाऊ साळुंखे, मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुनभाऊ जाधव इत्यादी। यावेळी महिला आघाडीच्या सुनीता भोसले, विदर्भ अध्यक्ष गजानन खंदारे, विदर्भ संघटक संतोष लोखंडे, मुंबई मंत्रालय अध्यक्ष अशोक शेजुळे, मुंबई मंत्रालय उपाध्यक्ष वामन सोनवणे, जालना जिल्हाध्यक्ष अंकुश सोनवणे, परभणी जिल्हाध्यक्ष पप्पुराज शेळके, नाशिक जिल्हाध्यक्ष भागवत शिंदे, बीड जिल्हाध्यक्ष विष्णू मुजमुले, धाराशिव जिल्हाध्यक्ष कैलास पवार, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अमर मुजमुले, हिंगोली महिला जिल्हाध्यक्ष राधिकाताई चिंचोलीकर, हिंगोली जिल्हाध्यक्ष आवचर, हिंगोली सुदाम गवळी, नांदेड जिल्हाध्यक्ष दिगंबर गायकवाड, वाशिम जिल्हाध्यक्ष सुतार, लातूर जिल्हा सचिव मारुती गुंडिले, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदेवे, उदगीर तालुकाध्यक्ष काशीनाथ कांबळे, जळकोट तालुकाध्यक्ष अविनाश तोगरे, उदगीरचे युवा नेतृत्व ऋषिकेश जाधव व महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। आज पोलिसांकडे कुणाकडे कायद्याची पुस्तकं नाहीत, तर हे इथले आपल्या जुन्या पोरांनी सांगावं की आमच्याकडे आहेत का नाहीत कायद्याची पुस्तकं, सांगा कुणाकुणाकडे आहेत, तुमच्याकडे कायदा आहे ना, तुम्हाला जिजाची काय गरज भासते, का भासते गरज तुम्हाला जिजाची, की तुम्ही आता या भाऊन तळतळून सांगितलं की भेदभाव असते तुमच्यात असते। आता तुम्ही तिथं गेले असते कसे आहेत तुमच्या ह्याच्यावर तुम्ही निभवा, तुमचं बोलणं तर रोष वेगळा होता भयाचा। तर मला वाटतं कुठल्या प्रश्न असो तुम्ही जर मनगटाला धरून जर तुम्ही मानवी हक्क अभियानाचं माणूस जर म्हणलं तर तुम्हाला असं कोणी शब्द सुद्धा करीत नाही, आता बी नाही करीत। पण आपणच काय म्हणतो, मानवी हक्कात गेलं मरगळ खायला लागली, आता तुम्ही मरगळ खायला लागला, मानवी हक्क अभियान खात नाही तुम्ही। आता दुसऱ्या जिल्ह्यात बघा तुम्ही मानवी तर असे टक्के देतात लोक। आणखी आता नावाला याला सगळ्याच माहिती असं, पण माझा अनुभव मी सांगते तुम्हाला। आपल्याला मानवी हक्काचं म्हणलं तुम्हाला कुणाला विचारणं सुद्धा नाही, आणि तुम्ही सगळ्यांना विचाराने कामं करा। नाना तुमच्या पाठीशी आहेत, नाना महिन्याला 2दा तरी येतात, दिल्लीहून येणं काही जोक नाही। आणि जिजाचं काम वेगळं होतं, जिजाचा अभ्यास वेगळा होता, नानाचा अभ्यास वेगळा आहे। पण नाना येतात त्यांनी तुम्ही आभार मानून घ्यायचा की नाना एवढ्या लांबून येणं काही सोपं नाहीये, आणि तुम्ही खांद्याला खांदा लावून नानाचं काम करा, मी सुद्धा तुमच्या सोबत आहे। नाना म्हणले आई सगळं
माणसं आली आपल्याला तुझी भेट होईल हे येत तुम्ही या मागून म्हणून मी तुम्हाला तुमच्या सगळ्या कामपासून तुमच्या आजच्या कामाला शुभेच्छा देऊन मी इथंच थांबते माझे 2 शब्द जसं असं तसं खाल्लं राहिलं पहिलं वेगळं होतं बरेच कार्यकर्ते पहिले आता नवे आलेले मला छान वाटलं असतं काही भाव भासली असतं जिजाची मला पण तरीही हे पाटोळ्याच्या एक शब्दाला मला 1-2 शब्दाला त्याला बोलायचे तर की जिजा गेल्या तर मी आणखी सुद्धा म्हणत नाही की जिजा गेले मी जिजा आहेच म्हणते आणि जिजा आहे म्हणते मी आणि आता पाटोळे साहेबांनी कसं सांगितलं की असं मरण घेतली जिजा गेले काय करावा जिजा गेले काय करावा मग गायरांचा प्रश्न असू आणि अत्याचाराचा प्रश्न असू मुलींचा असू कुठला प्रश्न असू ते अडचणीत आलेलं आहे पण माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला एका गावात 4 पोरायला कायदा शिकून गेले तिचा बरोबर स्वप्न पाहू आम्ही सारे करे आम्ही सारे करे आम्हाशी कविले दिगाने तेच घडवू आम्हाला शिकवलं तेच घडवू आम्हाला शिकविले तेच घडवू त्यांच्या करणीचे पाठ गिरवू त्यांच्या करणीचे पाठ गिरवू त्यांच्या करणीचे झाडे आपण लावू त्यांच्या करणीचे झाडे आपण लावू आपल्या दिलाचे स्वप्न पाहू आपल्या दिलाचे स्वप्न पाहू मानवी हक्काची लढाई झाली न्याय हक्काची लढाई झाली त्याच लढाईने करूया सावली त्याच लढाईने करूया सावली आली जरी विघिने थंडे नका राहू आली जरी विघिने थंडे नका राहू आपल्या जिजाचे स्वप्न पाहू आपल्या जिजाचे स्वप्न पाहू आपल्या जिजाचे स्वप्न पाहत असताना त्यांना नेहमी म्हणायचे की आपल्यामध्ये समन्वय असला पाहिजे समन्वय असला पाहिजे म्हणून समन्वयनाचा शब्द पहिल्यांदाच मार्केटमध्ये आपल्याला त्याला आठवत असेल समन्वय म्हणजे एकमेकाशी चर्चा संवाद वेळोवेळी समन्वय करू वेळोवेळी विशेष राज्य प्रतिनिधी मारुती गुंडिलेसह केजे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.